किती वेळ लागणार आहे अजून? असं म्हणत म्हणत ही पिंक बॅग माझी आहे. रात्रीचे वाजले 1:30. अंधार पण आहे बाहेर आणि आमची अजून बॅग पॅकिंग झाली नाही. गेले 3 तास आपण बॅग पॅकिंग करतोय. हे बघ हे बघ, हे बाकी आहे. अजून खायला घेऊन जायचं हे सगळं बाकी आहे. आणि आपल्याला चालल्यात रील्स 1:30 वाजता. सकाळी कधी उठणार आपण? सगळ्यांच्या आधी ना. ओके, सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर ह्या दिवसाची आम्ही दोघांनी खूप जास्त वाट पाहिलेली होती. तुम्ही फास्ट बॅग तर पाहिलाच असणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा अंदाज आला असणार आहे तुम्हाला की आपण चाललोय कुठं. नसेल झालं तर मी रिव्हील नाही करत आहे, पण ठीक आहे. आमचं असं ठरलं होतं लग्नानंतर की एव्हरी इयर एक इंटरनॅशनल ट्रिप करायची आहे, पण घरामुळे थोडंसं लास्ट इयर आपलं झालेलं नाहीये. तर यावर्षी आपण एका लोकेशनला चाललोय. ते कुठं चाललोय ते आपण सांगणार नाहीये. ते मे बी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये पाहायला मिळेल किंवा आज जर असं वाटलं तर आम्ही आजही रिव्हील करून टाकू, मे बी ह्या व्लॉगच्या एंडला. तर पाहूयात कसा जातोय हा व्लॉग. स्टे ट्यून. आणि हे खूप जास्त छान ब्लॉग होणार आहेत. तर ही सिरीज साठी मी पण एक्सायटेड आहे की नंतर हा तर खूप जास्त तयारी पण केली असते, मी पाहिलंच असणार आहे. तर ठीक आहे, सी यू सून, बाय. आधी त्याची काढून झाली ना, तर ठीक आहे. असं काय नाही की मी काढलेलं नाहीये, असंच इन जनरल फेथ नाहीये. बट असतं ना की ठीक आहे चाललोय ट्रिपला तर काहीतरी नजर काढूनच जाऊयात त्या टाईपमध्ये. ठीक आहे. पोहोचलोय आपण 1 मिनिटानंतर पोहोचलो. 1 घंट्यानंतर. एवढी कट्टू वाटे ना आज तर पक्का बस सुटले. खूप जास्त थोडक्यात वाचलोय आपण आज. कोणी केले आणि सर्वस्वी पण थ्रिल आहे. आठवलं आपल्याला की वाटलं गेलं तर बस लेट झाली किंवा आपण आणि बस सुटली असती त्याच्यानंतर जे थ्रिल होतं त्याच्यात काय कॅब दिली असती, पैसे घातले. म्हणजे बसचे पण पैसे घालवायचे आणि कॅबचे पण घालवायचे ना. ऑप्शन काय? हा, फायनली बसमध्ये बसल्यानंतर आता आपण चाललोय इथनं मुंबईला. अंधेरी. हां ठीक आहे, अंधेरीला चाललोय आणि तिथून पुढे मग बघूयात कसं जातोय ते. ओके, तर ही रश बघून तर आपल्याला कळत असेल की आपण आलोय मुंबईमध्ये. आणि ॲक्च्युली आमची फ्लाईट आहे 2 वाजताची, पण लोणावळ्या घाटामध्ये कधी कधी उशीर होतो म्हणून आपण लवकर आलेलो आहे. तर इथून आता आपल्याला जायचं आहे एअरपोर्टला, पण आपण आता लंच वगैरे करून घेऊ. बरं, आता मुंबईला थोडा एन्जॉय करून घेऊ. पाहूया कसं जाता येते. 2 तास तर घालवाय नाही, 2 वाजेपर्यंत वेळ तर घालवायचं आहे कसा तरी आता, है ना. जेवण वगैरे करून आपण एअरपोर्टला निघालोय. पण इथे तू एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का, इथं नॉर्मल कार दिसतच नाहीये. म्हणजे कोणत्या, सॉरी मला तर नाव सुद्धा माहिती नाही, कोणत्या गाड्या बघितल्यात आपण. ओम जर असतं ना तर ठीक आहे. म्हणजे पुण्यातली लाईफ पण छान आहे, पण इथं आल्यावर असं कुठं तरी वाटतं मनामध्ये की आपण अजून खूप साऱ्या गोष्टी बाकी ज्या अचीव करायच्या. म्हणजे पुण्यात राहून मला तरी खूप जास्त वाटतं की ठीक आहे चाललंय आपलं व्यवस्थित चाललंय, पण इथं आली ना तर असं रिअलाइज होते की नाही आपल्याला अजून खूप गोष्टी अचीव करायच्या. मोटिवेशन मिळते. उगाच नाही याला स्वप्नातली मुंबई म्हणतात, त्याचं रिझन मला आता समजतंय. व्हॉट डू यू थिंक? You think nothing. ओके, सो आपण आता इंटरनॅशनल एअरपोर्टवरती पोहोचलोय आणि आता ऑलमोस्ट रात्रीचे 8 तरी वाजलेला आपल्याला.
ठीक आहे 9 वाजले तरी 4 तास आपल्याला स्पेंड करायचं इथे. तर 4 तासामध्ये आपल्याला जेवढ्या पण क्लिप्स काढता येतील इथल्या तेवढ्या ट्राय करूयात. म्हणजे टाईम माझा पण टाईम स्पेंड होऊन जाईल आणि कंटेंट पण मिळेल. चला. ओके सो आपण एंट्री केली आहे आणि आता ऑलमोस्ट 10 वाजलेत आता तरी. आणि आपल्याला आपला पासपोर्ट, बोर्डिंग पास आणि स्टॅम्प पण मिळाला आहे. हां, इमिग्रेशन स्टॅम्प पण मिळाला आहे. सगळं चेकिंग वगैरे झालं आहे. पण आता 2 तास इथे आपल्याला वेट करायचं आहे ऑलमोस्ट. 2 तास नाही म्हणता 1 तास फक्त ऑलमोस्ट. हां म्हणजे 1-1.5 तास. पण ठीक आहे, बघूयात कसं होत आहे ते. झोप किती आली ते बघू शकताय तुम्ही. जायचं फिरायला सहलीला, जायचं सहलीला फिरायला, जायचं फिरायला. कसं आहे मग बाली ट्रिप कशी वाटते मग? खाली आहे आपण ग्राउंड फ्लोअरला आहे. हा ना, ग्राउंड फ्लोअरला आहेत पूर्ण. आणि आता खूप जास्त बोर झाले. टाइम पण कटत नाही एवढा आणि लवकर भांडा चल. तिच्या काय म्हटली तू सांग बरं, का म्हटलं असे मला? मला ट्रिपला जायचंय, भांडणं करून नाही जायचंय. मला आता जिटूनचा मेसेज आलाय की त्याचं डोकं कमी खा. बरं झालं ना कळलं. त्यामुळे मला प्रूफला भेटलं की मी नाही सुरू करत भांडणं तू सुरू करते, मी तू बोलून जाते. मला आठवतं अरे ती बोलून. ठीक आहे, अशी सुरू झाली आमची ट्रिप. तर बोर होत आहे पण याचा अर्थ हा नाही की भांडत जायचंय. 500 रुपयाचे हेअरस्टेट नाही केले. 500 रुपयाचे 500 रुपये नाही, 2 महिने 5 महिने माझे कटिंग. किती रुपयात? 500 रुपये 5 महिने कटिंग होते. 100 रुपयाचे. गॉगल कितीचा घेतलाय काय माहिती कोणीतरी. ठीक आहे, बोर नाही करायचं ह्या ब्लॉगमध्ये. आणि हां छान आहे रे. तर थोडंसं ना हे बॅकग्राऊंडला बघू शकता तुम्ही, खूप भारी केला एअरपोर्ट. आणि ह्या पार्टला कधी आलोच नव्हतं पण. मग म्हणजे मी ह्या पार्टचे काही गेट्स वेगळे आहेत ना. बरं, गेट्स वेगळे. हां, वेगळ्या गेटसाठी वेगळे केले पण खूप जास्त भारी केले आहे. तर याचे काहीतरी व्हिडिओज आपण काढून टाकूयात, ते छान वाटेल दिसायला. आणि आता इथला आम्ही जास्त बोर करणार नाही आहे. तर इथला आणि आय थिंक थोडे मी प्लेनचे वगैरे व्हिडिओ टाकेल आणि तिथं पोहोचल्याचा व्हिडिओ टाकेल. तर हां, ह्या ब्लॉगमध्ये तर मी एवढंच टाकणार आहे. पण जो प्रॉपर ब्लॉग मी बनवेल तो डे 1चा. आय थिंक डे 1ला आपली काही इटर्निटी नाही आहे ना? काय डे 1ला? ती मिस्ट्री. ओके, ती मिस्ट्री आहे. ठीक आहे, मला पण नाही माहिती आहे. पण ठीक आहे, डे 1ला आम्ही तरी इथून म्हणजे 9 तासाची फ्लाईट आहे. तर ऑलमोस्ट रात्री मला वाटते नेक्स्ट डे सकाळी 11-12 तरी वाजतील आम्हाला रूमवरती पोहोचायला. आणि त्याच्यानंतरनं थोडा रेस्टच करू आता, कारण की झोपण्याचे ॲक्च्युली खूप जास्त हाल झालेत. आणि मग डे 1पासनं प्रॉपर व्लॉग सुरू करू नेक्स्ट डेला. हां, त्याच डेमध्ये आपण कवर करणार आहे. राईट. हां, ठीक आहे. मिस्ट्री तर आहे, खूप सुंदर व्लॉग बनणार आहे तो सुद्धा. तर पाहूयात काय होतं आहे त्याच्यामध्ये.
Welcome to Bali. Welcome to Bali. We can always now take one picture. Just hold it Okay. because I need to take one picture. Okay, keep your best smile. 1, 2, 3. Ek, do, tin. just take one photo of us. Yeah, thank you. Yeah. So, by the way, how is your flight anyway? Yeah, it was good. It was good? Yes. I mean, there is no delay. There is no delay actually, No. but it's a long flight, right? 10 hours actually. You know what? I'm just waiting for you until 3 hours. Oh. Starting from 12 o'clock. Okay. What happened, right? Our phone so that I know to fly actually. Yeah, And then I know. so just come back and do all the roads like that. And then they told me to fill that form, that arrival card. I don't have, so I just keep talking and doing this. Yeah. But it's okay. Finally, you just come and safely landed to Bali. Yeah. Once again, welcome to Bali. Thank you. Yeah. That is awesome. Actually, Yeah. very good. Thank you so much. And for sure, anything you need it, you just let me know. Yeah? Yeah, Yeah, sure. sure. Yeah. You just let me know. Hello. Namaskar. Nice to meet you. Yeah. तर एंट्री तर भारी झालेली आहे आपली आणि आता आपण इथं आपल्या जेवणासाठी थांबलो आहे. पण ठीक आहे, म्हणजे मी तर सी फूड खाते आणि आपल्याला सी फूड आवडत नसल्यानंतर महाराष्ट्र सोडूनही आम्ही इथे चिकनच शोधतोय. त्याचं ठीक आहे, आता काय मी तर फिश बघितलेत, आता ट्राय करून बघता येईल कसे लागत आहेत ते. आणि आय थिंक व्हिएतनामपेक्षा इथलं फील जरा जास्त आहे. व्हिएतनाम पण आहे अट्रॅक्शन, बट पाहण्यासाठी पण मला वाटतं खूप जास्त गोष्टी आहेत. यू डोंट अंडरएस्टिमेट बाली. अजून आपण सुरुवात नाही केली आहे, पण छान फील येतं. ठीक आहे, खूप जास्त एक्झॉस्टेड 10 तासाच्या फ्लाईटनंतर. पण आता जरा जेवण वगैरे करून मग रूमवर जाऊन जरा रेस्टच करूयात तसं ओके. तर माझं फिश आलं आणि हे काय मला नाही माहिती आहे, काहीतरी ग्रीन दिसत आहे. याच्यामध्ये राईस आहे. वेअर इज युअर चिकन? Coming. ओके, ठीक आहे. आता खाऊन घेऊयात. बॉई कसं आहे वापरवणं? ॲक्च्युली झालं आपल्या 4 दिवसाची टेस्ट लागते मला. वेलकम टू बाली. कोणती मी घेतली आपण? द किंग फिश. पण आपल्या फिशची टेस्ट नाही. वेगळी आहे. म्हणजे विच वन इज बेटर? स्पायसी आपली ऑब्वियसली. बिकॉज इंडियन स्पायसेस. हे असं ठीक आहे ना मला. सॉस वगैरे टाकायसारखं वाटतं मला. हे कोणत्या अँगलनी चिकन वाटतं. तर आम्ही चिकन ऑर्डर केलं होतं, त्याच्याने पूर्ण कोंबड्या की सालटली आणि तिला फक्त तव्या वाजली, मग काय नाही केलं. वरून सॉस लावले, काय कातडी काढली आणि टाकले याच्यावरती. वेलकम टू बॅली गाईज. इट्स व्हेरी हार्ड फॉर मी टू सर्वाइव्ह हिअर. बघू आता काय होतं आहे. व्हेजिटेरियन लोकांसाठी. येस गाईज, चला बाय बाय. ठीक आहे. तर संध्याकाळचे 7 वाजलेत
मी फिरतोय असं एकदम सुनसान गर्दी. सुनसान गल्लीमध्ये फिरतोय. पण असं अशी भीती काही नाहीये, इथे टुरिस्ट खूप जास्त आहेत. पण आता आपल्या इंडियन टाइमनुसार तर 2 तास महागच आहे. तर काय रूमवर जाऊन तर कायच करणार आहे. 2.5 तास महाग आहे. तर मग बघूयात एक्सप्लोर. इथे गावाकडच्या टाईपचाच फील येतोय. पण मला नोबिता आणि डोरेमॉनचे ते सगळ्या गल्ल्या अशा वाटत आहेत की अशाच दिसत आहेत. पण गावाकडे जरी असलं तरी क्लिनलीनेस खूपच जास्त आहे आणि स्वच्छ आहे आणि गोंधळ नाही आहे. मेन म्हणजे शांततेत सगळं कामं चालू आहेत. हां, घरं पण मॉडर्न आणि इथं कल्चरल इंट्रोडक्शन खूप आहे घरांमध्ये. तर नॉर्मली हे जरी घर घेतलं नाही बघ, त्याच्यामध्ये त्यांनी ना ते गेटवे ऑफ हेवन जे आहे, मी आता मला जर अजून दिसले ना तर दाखवते. सगळ्या घरांना ते गेटवे ऑफ हेवनच्या जसं एंट्रन्स आहे ना तसाच दिलेला आहे सगळ्या घरांना. असे घरं आपल्या गावाकडे नाही मिळतात. यांची छप्पर पण बघ. आपण करू पाबळला ना करू शकतो असं. इथे जो आपला नॉर्मली फोनचे चार्जर आहेत ना ते काही चालत नाही आहेत. तर इथे कोणता अडॅप्टर घ्यावा लागणार आहे आम्हाला की ज्याच्याला हां, तो आम्ही विसरलो आणायचा. तर प्रॉब्लेम हा झाला की आमचा चार्जिंग होतच नाही आहे कशालाच. तर इथे उतरल्यानंतर ना मेन इश्यू म्हणजे तर वायफाय, घरी काही कॉन्टॅक्टच होत नाही आणि फोनला चार्जिंग दोघांची पण डेड होती. आम्ही कसं कोणाचं तरी चार्जर घेऊन चार्जिंग केली आहे फोनला, पण आता तेच संध्याकाळी लागणार आहे चार्जिंग करायला. त्यांनी कोरियन ड्रामा पाहिला आहे. म्हणजे मी ना कोरियन ड्रामाची फॅन नाही जास्त, पण थोडा मी पाहिला आहे. तर ती भाई खरंच म्हणजे आहेत तसे आउटफिट्स वगैरे असे दिसत आहेत मला लोकांनी घातलेले. छान आहे म्हणजे. तर आम्ही ऑनलाईन बघितल्यानुसार हे जे इंडिओमार्ट आहेत हे 24/7 चालू असतात. म्हणजे जर तुम्हाला इन केस काही लागत जरी असेल आणि ऑनलाईन सर्च केलं तरी ह्या शॉप्सला लोकेशन तुम्ही सर्च करून येऊ शकता आणि काही हां बेस्ट डील भेटते. म्हणजे हां MRP वरती घेत नाही शक्यतो तर बार्गेनिंग करावंच लागते. तर बघूयात आपल्याला नॉर्मली काय काय मिळतंय ते. तर कॉफीचा स्मेल येतोय खूप जास्त. कितीला ही बाटली? 3000 रुपयाला. 3000 रुपीज नाही आहे, इंडोनेशियन रुपीज. नॉर्मली किती झाले इंडियन रुपीजमध्ये? 15 रुपयाला. हे बघ ते गाडी त्याची खुला. हे काय ATM, इंटरनॅशनल ATM आहे. जास्त पैसे कॅरी करण्यापेक्षा हे ऑप्शन बेटर आहे. किती रुपये आहे एक नोट? म्हणजे 1 लाख रुपये नाही आपल्या इंडियन रुपीजनुसार. ठीक आहे, आपण 5 लाख रुपये काढले तर 2800 रुपये गेलेत ना आपले इन शॉर्ट. 3000 गेले इन शॉर्ट. हां 3000 गेलेत म्हणजे इन शॉर्ट. भाताची शेती आपल्यासारखे शेतकरी आहेत. बाली आफ्टर टू मच मेस हे रिअलाइज झालं. अडॅप्टर, सिम कार्ड आणि करन्सी एक्सचेंज हे इतक्या मोठ्या आणि मेन गोष्टी विसरलेत ना. म्हणजे गेल्यात पण अर्धवटच गेल्यात. घरांना नॉर्मल एंट्री अशी आपल्याकडे खरे कुत्रे ठेवतील, असलं काही ठेवणार नाही. पण ठीक आहे, विसरला नव्हता पण पासवर्ड विसरला होता. आता करन्सी एक्सचेंज जरी चांगला भेटला पाहिजे कारण खूप डिफरन्स हा तर रेटच्या नादात करन्सी बघ. क्लास घर आहे. आपल्याकडे विटार असले असते 4-5 म्हटले असते चला झालं काम. हे एवढे कष्ट आपल्या नॉर्मल घरांना सुद्धा घेत नाहीत. 1.5 कोटी भरून सुद्धा एवढे कष्टदायी घरं मला दिसत नाहीयेत. हे मला आवडतात. म्हणजे लाईफमध्ये असं कधी भेटलं ना मला स्वतःचा बंगला बिंगला करायला, असलंच काहीतरी कौलं बिवलं करून टाकते थांब सर. आणि मेन म्हणजे अरेंज पाहिजे. आणि असं काही नाही की आपण इंडोनेशियामध्ये फिरायला आलोय म्हणजे कुत्रे नाही भेटणार आहेत. ते आपल्या गल्लीतला जसा कुत्रा आहे तसाच कुत्रा आहे हा पण. फक्त आज चुचुचुनी फक्त याने बघितलं नाही. मे बी याची भाषा वेगळी असेल.
पण धरलं तर सेमच चाव. आपल्याकडं जे चायनीजचे कस्टमरची वाडा बघणारे लोक आहेत सेम तसेच आहेत. फक्त बाहेर रडतंय बिडतंय जरा बिचाराकडं जाऊशी वाटाना. ही दिदीनी ह्या दिदीनी मदत केली आपल्याला, ही लिस्ट करून दिले. ठीक आहे, तर आजसाठी एवढंच. उद्या आपण नुसा पेनीला जातोय. मे बी माझं काय म्हणतात त्याला कन्व्हर्सेशन किंवा वर्डिंग्स रॉंग येतील तर कोणी ऑफेंड होऊ नका. पण उद्या निघूया. त्यासाठी आजसाठी एवढंच बोर करते मी. उद्या मेन ब्लॉग आपण स्टार्ट करूया छानसं. मे बी जर तो लॉंग होत असेल तर मी ही क्लिप पहिल्या याच्यामध्येच टाकून देते. व्हॉट डू यू से? ठीक आहे, चलो बाय, गुड नाईट. झोप आली माणसाला. घ्या. ओके तर आपण एंट्री तर केली. आता मी स्टेशनवर म्हणायला लागले होते. कुठं स्टेशनवरती पागल काही इंटरनॅशनल लॅब बनवली. हो तिकडे करते.